आजची आपली रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी। सर्वांनाच आवडते पनीर क्रिस्पी, पण कसं बनवायचं समजत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल की पनीर क्रिस्पी बनवायला किती सोपं आहे आणि कमी साहित्यात ही तयार होतो आणि खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागतो। क्रिस्पी पनीर खाताना एकदम अप्रतिम लागतो। स्टार्टरमध्ये सर्वांचाच फेवरेट असा हा पनीर क्रिस्पी। पाहूया आपण कसं बनवायचं आहे ते। तर पनीर क्रिस्पी बनवण्यासाठी आपल्याला लागेल इथे पनीर। तर इथे मी 300 ग्रॅम पनीर असं मोठ्या चौकोनी तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहेत। जर तुम्हाला यापेक्षा छोटे तुकडे करायचे असतील तर करू शकता, म्हणजे एका पीसचे अजून 2 पीस मी करू शकता, पण एवढे मोठ्या साईजचे तुकडे बस होतात म्हणून मी घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथे एका प्लेटमध्ये घेतोय 2 चमचे मैदा आणि 2 चमचे आपण यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लोअर। आता कॉर्नफ्लोअर नसेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ असं ना ते घेतलं तरी चालेल। सोबतच 1 चमचा इथे आपण बेसन घेतलेला आहे आणि सोबत चवीनुसार घालायचं मीठ, बस थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे पनीरला ते मीठ लागलं पाहिजे इतपत। आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे जे पनीर आहे ना एकदम क्रिस्पी होतं। तर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे, कारण पनीर ऑलरेडी थोडा ओलसर असतो, त्याला थोडा मॉइश्चर असतं, तर त्यामुळे हे जे आहे मिश्रण व्यवस्थित चिटकेल। आता थोडंसं मी यामध्ये कलर घातलेला आहे, ऑरेंज कलर। तर ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण यामुळे लूक खूप सुंदर येतो। त्यामुळे मी पनीरमध्ये थोडंसं पिठामध्ये थोडासाच कलर घातलेला आहे, 2 पिंच एवढा। त्यानंतर आपण हे जे पनीरचे पीसेस कट करून ठेवले होते ते फक्त यामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत। यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, थोडंसं लावून घ्यायचं। आपल्याला जाडसर थर द्यायचा नसतो, बस हलकं कोटिंग झालं बस झालं आपल्याला। एवढंच आपल्याला याला कोट करून घ्यायचं आहे। यामुळे काय होईल, पनीर जे आपण फ्राय करू ना ते एकदम क्रिस्पी होईल। त्यामुळे याला पाणी न घालताच आपण फक्त हलकं कोट करून घ्यायचं, जसं आपण फिश फ्राय वगैरे करतो त्या पद्धतीने आपण याला कोट करून घ्यायचं हलकंसं। आता पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे, तेल चांगलं गरम पाहिजे आणि गरम तेलामध्ये हे पनीरचे पीसेस आपण सोडून घेणार आहोत। व्यवस्थित थोड्या अंतरावरती सोडायचं, एकमेकांना चिटकून नाही सोडायचे आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा थोडंसं हलकासा कलर चेंज झालेला आहे इतपत आपल्याला मस्त असे क्रंची एकदम क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत, क्रिस्पी होईपर्यंत। जेवढे क्रिस्पी होतील तेवढेच खाण्यासाठी मजा येईल। तर एका साईडने फ्राय करून आपण दुसऱ्या साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। मोठे पीसेस कट केल्यामुळे होतं काय होतं मी ते खाण्यासाठी खूप मजा येते, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि आपल्याला फ्राय करायलाही इझी पडतं। त्यामुळे मी थोड्या मोठ्या साईजचेच पीसेस घेतलेले आहेत। आता हे पनीर आपलं फ्राय करून झाले, बघा सुंदर दिसतं। आता हे सर्व पनीर आपण काढून घेऊया। परत कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, 2 चमचे तेल। त्यामध्ये लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये लसणाचा वापर थोडा जास्त करायचा, त्यामुळे काय होतं मस्त असा फ्लेवर येतो लसणाचा। आता लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये हिरव्या पातीचा कांदा असतो ना त्याचा कांदा मी कापून घातलेला आहे। 1 ते 2 छोटे कांदे मी घेतलेले आहेत आणि ते कापून घालायचे आहेत, त्याचंही फ्लेवर खूप छान येतो। तर थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं। यामध्ये आपल्याला जो नॉर्मल आपण कांदा घालतो तो घालायची गरज नाही आहे, पातीचा कांद्यानेही बस जास्त घालायचं नसतं, त्यामुळे थोडासा मी पातीचा कांदा घातलेला आहे। आणि 2-3 चमचे शिमला मिरची कापून घालायची बारीक एकदम आणि थोडंसं तेलावरती परतून घेतल्यामुळे तेही मस्त असे क्रंची होते। त्यामुळे थोडा वेळ आपण याला तेलामध्ये मस्तपैकी पनीरला परतून घ्यायचं आहे, फ्राय करायचे। जेवढं शक्य होईल तेवढं क्रंची करण्याचा प्रयत्न करायचा आहे। मीडियम फ्लेमवरती याला फ्राय करायचं आहे, म्हणजे शिमला मिरची मस्त क्रंची होईल। तर सतत मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण एक साहित्य ॲड करत जाणार आहोत। तर त्यामध्ये आपण घालतो आहे स्प्रिंग ओनियनचा जो हिरवा पार्ट असतो तो थोडासा घालायचा आहे, 2-3 चमचे एवढा, जास्त नाही। मस्त फ्लेवर येतो यामुळे आणि ह्या सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं, त्यामुळे बनवायला खूपच सोपं आणि झटपटीत असं होणार आहे। हे पनीर क्रिस्पी एकदा नक्की बनवून बघा। आता यामध्ये 1 चमचा मी चिली सॉस घालते, रेड चिली सॉस। सोबतच 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे आपल्याला मस्त फ्लेवरसाठी आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आहे। थोडंसं चटपटीतपणा तिखट असा फ्लेवर यायला पाहिजे म्हणून थोडंसं शेजवान चटणीबरोबर आपण लाल मिरची पावडरही घालायचे। यामुळे बघा कलरही खूप सुंदर येईल आणि दिसायला खूपच सुंदर दिसतं आणि टेस्टलाही खूप छान लागतं हे पनीर क्रिस्पी।
तो तेलामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच चवीनुसार घालायचं मीठ. आपण पनीरमध्येही मीठ घातलं होतं फ्राय करताना, त्यामुळे थोडंसं मीठ, अगदी थोडंसंच डार्क सोया सॉस घालायचं आहे, त्यामुळे फ्लेवर छान येतो. त्यामुळे थोडंसं घालायचं, जास्त घालू नका, नाही तर कलर जो आहे, जो आपल्याला ऑरेंज कलर पाहिजे तो येणार नाही. त्यामुळे थोडंसंच घालायचं आणि अगदी 2-3 चमचे एवढंच पाणी घालायचं, कारण यामध्ये मसाले खाली लागू नयेत म्हणून. आणि आपलं जर करपलं तर टेस्ट बिघडेल, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आणि या मसाल्यांना थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घेऊया आपण. आता आपण जी पेस्ट कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पावडर बनवून पीठ तयार केलं होतं जे, ते थोडंसं 1 चमचा मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते घातलेलं आहे. त्यामुळे काय होईल, आपलं जे मिश्रण सॉस आपण जो बनवतो आहे ना, तो थोडा दाटसर होईल, मस्त असं बाइंडिंग येईल त्याला. त्यामुळे अगदी 1 चमचा मी मिक्स करून पाण्यामध्ये घातलं होतं. आणि आता यामध्ये घालूया आपण पनीरचे पीसेस, जे फ्राय करून ठेवले होते ते सर्व पीसेस घालून घ्यायचे आहेत. आता हे थोडंसं ड्राय होणार, जास्त आपण सॉसी असं ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला थोडंसं वेट हवं असेल, ओलसरपणा हवा असेल, तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. पण पनीर क्रिस्पी हे थोडंसं ड्रायच असतं, त्यामुळे मी इथे ड्राय पनीर क्रिस्पी बनवलं आहे. बस वरून पनीरला थोडंसं कोट झालं बसच आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची असते. त्यामुळे हलकं मस्त असं कोट झालेलं आहे मिश्रण. आणि आता आपलं पनीर क्रिस्पी तयार झालेलं आहे. गरमागरम असं हे पनीर क्रिस्पी एकदा नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा, म्हणजे त्यांनाही छान छान रेसिपीचा आनंद घेता येईल. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच अप्रतिम चवीची आहे. तुम्ही बाहेरून खाणं विसरून जाल, एवढं जबरदस्त चविष्ट असं हे पनीर क्रिस्पी लागतं.